या राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही। अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली, जी तुमच्याकडे मी कधी त्या ठिकाणी देऊन देईल। शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही। आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काय आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले, इथपर्यंत लोक पोचायला लागले। तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे। पहिल्यांदा लोकांचं आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आरोग्याचं रक्षण हे झालंच पाहिजे। त्यासोबत काही आस्थेचे विषय आहेत, तर ते आस्थेचे जे विषय आहेत तेही आपण त्या ठिकाणी त्याची काळजी घेऊ शकतो, त्यातनं मार्ग काढू शकतो। काही अशा ठिकाणी देखील आपण फिडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी वस्ती नाहीये, किंवा कंट्रोल फिडिंगचा एक मागे विषय आहे, काही लोकांनी सांगितला होता। अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण यातनं मार्ग काढू शकतो। हा वादाचा विषय नाहीये, हा समाजाचा विषय आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाचं आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे या ठिकाणी आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। 15 ऑगस्टला मास्क बंदी बाबतचा विषय जो आहे तो कसला जातोय? पहिल्यांदा तर या राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही। 1988 सालापासून हा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात लागू आहे। 88 साली याचा GR काढण्यात आलेला आहे। अनेक महानगरपालिकांचे मी आता त्या ठिकाणी मलाही माहित नव्हतं, मलाही मीडियातनं समजलं, मलाही माहित नव्हतं की अशा प्रकारचा निर्णय आहे। पण ज्यावेळी मी बघितलं तर अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला, त्यावेळेस त्यांनी 88चा GR मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत। अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली, जी तुमच्याकडे मी कधी त्या ठिकाणी देऊन देईल। शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही। आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काय आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले, इथपर्यंत लोक पोचायला लागले। तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे। अशा प्रकारे शाकाहारी, नपुंसक आणि मांसाहारी हे ज्याला जे खायचं तो ते खातोय। आपल्या देशात जे काही संविधानाने अलाव केलंय ते प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे। आमच्या सरकारने घेतलेला हा निर्णय नाही, हा जुन्या सरकारनेच घेतलेला निर्णय आहे।